नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. प्रत्येकाला स्वतःचा छोटा का असेना पण व्यवसाय असावा असं वाटतं आणि ती संधी स्टार्टअप्समुळे निर्माण झाली आहे. सगळ्यांना सक्सेसफुल एंटरप्रेनर बनायचंय. आपण सहज बोलतो मला स्वतःचं एंटरप्राइज उभं करायचंय, पण एंटरप्राइज उभं करायचं म्हणजे काय हे त्याच्या अर्थातच दडलंय. 15व्या शतकाच्या शेवटाला एंटरप्राइज म्हणजे जोखीम घेण्यास तयार किंवा आव्हानात्मक धाडस करण्याची तयारी असा होतो. आजच्या स्पर्धात्मक युगात ही जोखीम कमी करण्यासाठी खास कंपनींसाठी नवं AI टूल आलंय आणि ते म्हणजे एंटरप्राइज AI. तुम्ही IT सेक्टरमध्ये काम करत असाल किंवा तुमचा धंदा छोटा असो की मोठा, तुम्हाला तो अजून वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. एंटरप्राइज AI म्हणजे काय सोप्या भाषेत समजून घेऊयात. बिझनेस मधील ऑपरेशन सुधारण्यासाठी, ऑटोमेशन वाढवून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर परतावा मिळवण्यासाठी जनरेटिव्ह AI, मशीन लर्निंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, ब्लॉकचेन यासारख्या प्रगत AI तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करणे. एंटरप्राइज AI नक्की काय काम करतं आणि याचा वापर कुठे होतोय, तर कोणत्याही कंपनीला मोठं होण्यासाठी त्यांचे ऑपरेशनची व्याप्तीही वाढवावी लागते. जास्त क्वांटिटी सोबत क्वालिटीही उत्तम करत राहावी लागते. फायनान्स, मार्केटिंग, पुरवठा साखळी, सायबर सुरक्षा आणि कंपनीतील सर्व स्तरावर कोऑर्डिनेशन, परफॉर्मन्स मध्ये सुधारणा करावी लागते. यासोबतच रिस्क व्यवस्थापनात बदलत्या ट्रेंडनुसार वेगाने बदल करावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांची मर्जी सांभाळावी लागते. आणि या सर्व कामांसाठी कंपनीमध्ये वेगवेगळे विभाग असतात, पण एंटरप्राइज AI ही सगळी कामं मोठ्या स्केलवरती एक हाती सांभाळू शकतो. हे एवढंच नाही तर त्याच्या पुढेही जात तो ग्राहकांना त्यांच्या सोयी, सवडी आवडीनुसार त्यांना निर्णय घेण्यास मदत करतो. साखळी पुरवठ्यातील जागतिक धोके, कंपनीतील आर्थिक घोटाळे यांचा तो अचूक अंदाज लावतो. वेळीच कंपनीची इन्व्हेंटरी, ऊर्जा बचत कशी व कधी करायची आणि भविष्यातील मागणी या सर्व गोष्टींमध्ये एंटरप्राइज AIचा हातखंडा आहे. आणि यामुळेच जागतिक बाजारात अँथ्रोपिक आणि ओपन AI या कंपन्यांमध्ये दर्जेदार एंटरप्राइज AI बनवण्याची स्पर्धा सुरू आहे. सध्या अँथ्रोपिकचे क्लॉड मायथॉस यात आघाडीवर आहे. मग याचा भारतातील IT सेक्टरवर काय परिणाम होईल? भारताचे IT सेक्टर हे 280 बिलियन अमेरिकन डॉलर्स असून GDP मध्ये याचा 7 ते 7.5% वाटा आहे. कंपनीचे वेगवेगळ्या स्तरावरील कॉम्प्लेक्स ऑपरेशन सांभाळण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर सपोर्ट, बदलत्या ट्रेंडनुसार एंटरप्राइजची आखणी, धाटणी ठरवणाऱ्या स्ट्रॅटेजी, त्यांची अंमलबजावणी हे आपल्याकडेच आउटसोर्स केले जातात. क्लायंट, ग्राहकांसोबतचं नातं आणि या सर्वांच्या व्यवस्थापनाची सर्व कामे भारताचा IT सेक्टर जगाला पुरवतो आणि ही सर्व कामे एंटरप्राइज AI चोखपणे पार पाडू शकतो. यामुळे वेळीच भारताने आपली IT सेक्टरची चांगला रोजगार पुरवण्याची क्षमता, कुशल कामगारांचा मोठा जथ्था, GDPतील त्याचं योगदान या सर्व गोष्टींचा विचार करत वेळीच IT सेक्टरमध्ये नवीन धोरणं आखावी लागतील, नाहीतर देशाला मोठ्या धोक्यांना सामोरं जावं लागेल. प्रश्न आता इतकाच आहे की धोक्याची घंटा वाजल्यावरही सरकार काही करणार की डोक्यावरून पाणी गेल्यानंतरच हातपाय हलवणार? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करा.